आदरणीय गोष्टीसर गोविंदजी महेंद्रजी ठाकरे, डॉक्टर गिरीशजी चौधरी, आपले वकील साहेब परेशजी पाटील, उपस्थित सर्व माझ्या भगिनी बंधू, सर्वांना माझा नमस्कार। पहिल्यांदाच आपल्याला सर्वांना विनंती करतो, आपल्या डोक्यातून काढून टाका का आपला पराभव झालेला आहे। तुम्ही तर सर्वजण अगदी अभिमानाने मी सांगतोय का या विभागातल्या भगिनी अगदी बूथ पासून प्रचारापासून दिवस रात्र फिरत होते, इथले बांधव फिरत होते, तरुण फिरत होते आणि या सगळ्या गोष्टी मी फेसबुक किंवा इतर माध्यमांद्वारे बघत होतो। मला प्रत्यक्षात प्रचाराला इकडे यायची गरजही लागली नाही, कारण इतक्या प्रकारचे मजबूत प्रचार तुम्ही सर्वांनी करून घेतला होता। आणि कुठलीच निवडणूक किंवा कुठलीच संधी शेवटची संधी नसते भावांनो, बहिणींनो। आयुष्यात प्रत्येक दिवस ही नवीन संधी घेऊन येत असतो आणि त्या नवीन संधीचं, नवीन दिवसाचं आपल्याला सर्वांना सोनं करायचं आहे। सर्वात पहिली महत्वाची गोष्ट आहे, आपण सर्वजण एकत्रित झालो। एकत्रित होणे हीच आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी सोन्याची संधी निर्माण झाली का आता आपण जिथे लाथ मारू तिथे पाणी काढू किंवा ज्याला हात लावू त्याला सोनं करू, अशा प्रकारची एकी आपण तयार केली। आपल्याला सर्वांना अगदी कळकळीची विनंती, ही एकी आपली कधीही संपून देऊ नका। आपल्या जिजाऊचा मूळ उद्देशच गोष्टीसर हा होता तर मुंबईच्या बाजूला असलेले आपले 5 जिल्हे आपण बघायला गेलं तर घरकाम करणारा आपण बाई आपली, जेवण बनवणारी बाई आपली, गेटवरचा वॉचमॅन आपला, लिफ्टमधला लिफ्टमन आपला, मोठ्यात मोठी पोस्ट आपल्याकडे ड्रायव्हरची आणि तुमच्याकडे झाली तर गोडाऊनमध्ये लेबरची। या पलीकडे आपल्याकडे स्वतःची काय पोस्ट नाही। पाणी आपण मुंबईला देतोय, संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी बाजूला आहे। अगदी देशाच्या विविध राज्यातील आपले परप्रांतीय बांधव इथे अगदी जुहू सारख्या ठिकाणी त्यांचे फ्लॅट आहेत किंवा नरिमन पॉइंटला ऑफिसेस आहेत, परंतु आपल्याला आपल्या घरं बांधण्यासाठी जमीन विकायला लागते किंवा काहीतरी कर्ज काढायला लागते। ही सगळी वास्तव परिस्थिती आहे आणि ही सगळी वास्तव परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला सर कोकण पूर्ण एका कुटुंबासारखं आपल्याला करायचं आहे। आपल्याला आपला गाव संपूर्ण एकत्रित ठेवायचा आहे। आज आता तुम्ही काय कमावलं त्याचं मी सांगतो, आपल्याला पूर्ण विभाग आपला एकत्रित करायचा आहे, तालुका एकत्रित करायचा आहे आणि आज तुम्हाला अगदी अभिमानाने सांगतोय तर मुरबाडच्या 8 जिल्हा परिषद सदस्य, 16 पंचायत समिती सदस्य, मुरबाड तालुक्यातही आपण नंबर 1 ला आहोत। शहापूरमध्ये 14 जिल्हा परिषद सदस्य, 28 पंचायत समिती सदस्य, खूप मोठ्या लीडने आपण पुढे आहोत। वाड्याच्याही 3-4 मतदारसंघ तिथेही आपण सगळ्याकडे पुढे आहोत। अगदी शेलारपर्यंतच्या प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये आपण टॉप 1 ला आहोत। अगदी शेलारपर्यंत 15,000चा लीड आपला भारतीय जनता पार्टीला, कपिल पाटला नव्हता। हे संपूर्ण मतदारसंघ मी पाठवलेले। आता तुम्ही सांगा, मला एकट्याला खासदार पाठवण्यापेक्षा आता आपल्याला घराघरात खासदार निर्माण करायचे ना। सरपंच आपलाच असेल, सरपंच ताई आपलीच असेल, पंचायत समिती सदस्य आपलेच असतील, ज्यांनी आपल्याला कोणी मदत केली असेल ते असतील, जिल्हा परिषद सदस्य आपलाच असेल। एवढंच नाही, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, सर्व सभापती आपले असतील, अशी परिस्थिती आज आपली तयार झाली आहे। फक्त आता कोणी आमिष देईल, कोणी आपल्यातील लोकांना फोडण्याच्या मागे लागेल, अशा वेळेस कोणाच्याही भूलथापांना बळी पडू देऊ नका। खरी सत्ता अशी असते का ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदच्या अध्यक्षपर्यंत म्हणजे संपूर्ण जिल्हाच आपल्याकडे असतो, मिनी मंत्रालयच असतं। जिल्हा परिषदचा अध्यक्ष म्हटला तर खासदारापेक्षा मोठा असतो, त्याला राज्यमंत्री दर्जा असतो, तो मंत्रालयात जाऊन कुठलंही काम आपलं करू शकतो। हा नुसता ठाणे जिल्ह्याचा गोष्ट सांगतो का ठाणे जिल्ह्यातले 14 आणि 8 झाले 22 आणि वाड्यातले 4.5 4 झाले, 22 आणि 4 झाले 26, प्लस तुमचे इथले 10 झाले, 26 आणि 10 झाले 36 आणि कल्याण मधले 3 झाले, 39 जिल्हा परिषद सदस्य आज आपल्या हातामध्ये आलेले आहेत। त्यामुळे आता मी या भागातल्या कुठल्याच पुढाऱ्याचं नाव घेणार नाही का कुठला पुढारी पोलीस स्टेशनला भानगडी लावतो का या दगडावरून त्या दगडा का, या सर्वांपेक्षा तुम्ही सर्वजण मोठे आहात। फक्त आता आपल्यामध्ये वाद होता कामा नये। कुठलंही पद हे आयुष्यातलं शेवटचं पद नसतं, पदापेक्षा आपण एकत्र आहोत ते सगळं मोठं असतं। या देशाच्या राज्यघटनेमध्ये प्रत्येक पदही जनमानसाच्या मतदारांच्या सेवेसाठी तयार केलेले आहेत आणि तुम्हा आम्हाला आपल्या समाजाची 100% प्रामाणिकतेने सेवा करायची। इथं ग्रामपंचायतचा सरपंच झालो म्हणून 2 पैसे कमावायचे, जिल्हा परिषदचा सभापती झालो पण कसले स्टँडिंग समितीला कुठले टेंडर येतील त्याचे पैसे घ्यायचे फायलीचे, का अध्यक्ष झालो म्हणून मेडिसिन येईल त्याच्यामधून काय पैसे खायचे, शिक्षकांच्या बदल्यातून पैसे खायचे, हे असं कुठलंही दुष्कृत्य आपल्याला करायचं नाही। कारण आपल्याबरोबर आपल्यापेक्षा कदाचित सवाई पट्टीने आपल्या बहिणी आहेत
आणि त्यांच्याकडे सत्ता असेल का जर कुठला भाऊ चुकला तर त्यांच्या पायामध्ये चप्पल असते ना आपलं तोंड असेल. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःपेक्षा आपल्याला आपल्या समाजाला महत्व द्यायचं आणि समाजाच्या विकासासाठी आपल्याला काम करायचं. राहता विषय राहिला, लोकसभेमध्ये आपण जाहीरनामा केला होता, आश्वासन दिले असते गोष्टी. सर मी या लोकसभा क्षेत्रातील सर्व मतदारांना जाहीरपणे सांगतो, जर यदाकदाचित आपण निवडून आलो असतो, आजची परिस्थिती कशी होती बघा. मी पहिल्या दिवशी ही आठ टाकली असती, मग ती इंडिया आघाडी राहू दे का कुणी राहू दे, का आम्हाला वाड्यापर्यंत मेट्रो द्या, इकडनं कसाऱ्यापर्यंत द्या, तिकडे वांगणीपर्यंत आणि मुरबाडच्या टोकावड्यापर्यंत. भिवंडी तालुक्यामध्ये एम्स सारख्या धर्तीवरती एक चांगलं मेडिकल कॉलेज उभं करा का जेणेकरून 1,500-2,000 रुग्णांची व्यवस्था तिथे होईल, कॉटचं रुग्णालय होईल. त्याचबरोबर भिवंडीच्या लूम्स राहू दे किंवा मुंबई जी आज रायगड किंवा तिकडे पुण्यापर्यंत पोहोचली ती मुंबई थोडी आमची वाड्यापर्यंत पोहोचली पाहिजे, इकडे शहापूरच्या टोकापर्यंत पोहोचली पाहिजे आणि इथला शेतकरी मजबूत झाला पाहिजे, एज्युकेशन हब चालू झालं पाहिजे, इंजिनिअरिंग चांगले कॉलेज आले पाहिजेत, आयटी पार्क आले पाहिजेत, अशा प्रकारची व्यवस्था मी केली असती. परंतु जसं सर बोलले तसे का देशाची निवडणूक ही धर्मावर आणि जातीवर, याला मुख्य कारण आहे सर शिक्षण. जोपर्यंत आपण शिक्षण घेत नाही, अमेरिका आज का पुढे का उमेदवाराला बघून मतदान करते, कारण अमेरिका आपल्यापेक्षा 10-20 वर्ष पुढे आहे. आपल्याला येत्या 5 वर्षामध्ये समाज बांधवांना शिक्षण द्यायचंय. आम्ही तर आमच्या शाळेतील प्रत्येक शिक्षकाला एक ग्रामपंचायत अगदी जव्हार मोखाड्यापासून दत्तक देतोय का वृद्ध माणसांनाही शिकवण्याचं, जसं सर्व शिक्षा अभियान होता त्याचं शिकवण्याचं काम करायचंय. आपल्या विभागातील प्रत्येक कार्यकर्त्याला सांगतो, ज्या ज्या गावामध्ये अज्ञानी लोक असतील त्यांना सांगतो त्यांना शिक्षण देण्याचं काम करायचंय. आपल्याला आपल्याकडे गावोगावी आपल्या पोलीस अकॅडमी आहेत, मिलिटरीच्या प्रशिक्षण केंद्र आहेत, तिथे विद्यार्थ्यांना पाठवून आपल्याला प्रशासनामध्ये घुसवायचंय. एवढंच नाही तर आपल्याला आपले जिल्हाधिकारी झाले पाहिजेत युपीएससी होऊन, आपले एसपी झाले पाहिजेत. यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचे आहेत, गावोगावी काम करायचंय. इतकंच नाही तर आपण देशामध्ये पहिला प्रयोग करतोय गोष्टी सर का इयत्ता 9वी पासून JEE आणि नीटचे क्लासेस व्यवस्था केलेले. त्या क्लासेससाठी त्या शिक्षणासाठी 8वी पास झालेल्या आपल्या गावातील आपल्या विभागातील विद्यार्थी असतील, हुशार विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, त्यांना आपल्या झडपोळीच्या प्रांगणात आपण पाठवून दिलं पाहिजे. कारण आपण बघितलं का कोविड काळामध्ये डॉक्टर नसल्यामुळे काय परिस्थिती झाली का झाडाच्या पानासारखी आपली माणसं मरत होती. आज आपल्यातील एक डॉक्टर मंचावर बसले, डॉक्टर गिरीश, हे डॉक्टर असल्याने अत्यंत क्रिटिकल परिस्थितीत त्यांनी बरे केले. त्याला कारण शिक्षण ते डॉक्टर असल्याने केलं. तर आपल्याला घरोघरी डॉक्टर घडवायचे आहेत. आपली मुलं ही IITला गेली पाहिजे, त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. त्याच्यासाठी JEEचे क्लासेस आपण चालू केलेत. स्पर्धा परीक्षेचं फाउंडेशन इयत्ता 9वी पासून आपण सुरू केलेलं आहे. आपले विद्यार्थी हे न्यायव्यवस्थेमध्ये न्यायाधीश झाले पाहिजेत, त्याचंही फाउंडेशन आपण 9 पासून सुरू केलेलं आहे. आपले विद्यार्थी CA झाले पाहिजेत, त्याचंही शिक्षण चालू केलंय. यासाठी आपण प्रत्येकाने आपलं 8 तास काम सांभाळून 4 तास कमीत कमी प्रत्येकाने समाजाला दिलं पाहिजे. प्रत्येकाने गावातील सुखदुःखाची जाणीव ठेवली पाहिजे. जिथे गावातून मार्ग नाही निघाला तिथे तालुक्याला विचारा, तालुक्याकडून मदत नाही झाली तर जिल्ह्याला विचारा, जिल्ह्याकडून नाही झाली तर मी आहे तुमच्यासाठी. परंतु आपल्याला 100% प्रामाणिकतेने किमान 4 तास प्रत्येकाला समाजाची सेवा करायची. आज आता आपण सगळेजण आलेले माझ्यावर प्रेम करणारे आलेले, जिजावर प्रेम करणारे. पण इथली गंमत ही बघितली मी. गोष्टे सर बोलले, डॉक्टर गिरीश बोलले, मी बोललो तर समोरच्या 4 खुर्च्यावरचे फक्त बांधव टाळ्या मारतात. शेवटच्याला आवाज जातो का नाही काय माहिती नाही. अरे आपल्याला सर्वांना पहिल्या टोकापासून तर शेवटच्या माणसापर्यंत एकत्रित राहून एकत्रित टाळी वाजवली पाहिजे. तेव्हाच आपण पुढे जाणार, तेव्हाच आपला विकास होणार. मला पराभवानंतर 4-5 दिवसानंतर लक्षात आलं का आपण उगाच मुस्लिम बांधवांना दोष देऊन, दलित बांधवांना दोष देऊन नाही चालणार. त्यांचंही बरोबरच होतं. कारण एका बाजूला जर देशामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये हिंदूच चाललंय, मग मुस्लिम बांधवांच्या जर 400 सीट आल्या आणि 400 सीट आल्यानंतर जर उद्या कायदे बदलले, संविधान बदललं, बाबासाहेबांचं संविधान बदललं तर त्यासाठी दलित बांधव एकत्रित झाला होता, प्रत्येक गावोगावी एकत्रित झाला होता. मुस्लिम बांधवांना माहित होता परत जर यांचे 400 सीट आले तर हे उद्या आम्हाला पाकिस्तानला पाठवून देतील, आधीच सोयी सवलती कुठल्या देत नाही. म्हणून त्यांनी पूर्ण देशभर इंडिया आघाडीला पाठिंबा दिला. हे काय शरद पवार साहेबांची मेहरबानी नाहीये का कुठल्याच पक्षाच्या नेत्यांची मेहरबानी, हा समाज एकत्रित झाला होता. अशा प्रकारे तुम्हा आम्हाला एकत्रित व्हायचंय दादा नव्हता, पूर्ण ताकदीनिशी एकत्रित व्हायचंय. ठीक आहे, झाली एक निवडणूक, आपण 2 महिने प्रचार केला, तिथे अपयशी झालो असं तुम्हाला वाटतंय, मला तर नाही वाटत. 4 लोकसभा 3 विधानसभा क्षेत्रात 2 लाख मताधिक्य तुम्ही सर्वांनी कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी करून मिळवलेले आहे. आणि या जिल्ह्यात किंवा पालघर जिल्ह्यामध्ये
कुठलीच निवडणूक आपल्याला घेतल्याशिवाय होणार नाही अशी परिस्थिती आज तुम्ही तयार केली. मी अगदी मुरबाडच्या सभेमध्ये सांगितलं तिथं तर काही लोक फक्त समाजाच्या नावावर जगत होते. समाजाने ज्यांना मोठं केलं त्या प्रत्येकाने उद्या पैसे कोणाकडून घेतले आणि समाजाला तिकडे नेण्याचं काम केलं, दावणीला बांधण्याचं काम केलं. असं आपल्याला कधीही कोणाला करायचं नाही. उद्या मी काल अशाच बैठका घेत असताना मी सांगितलं का उद्याला निलेश सांबरेंनी सांगितलं का चुकीचं काम करा तरी सुद्धा तुमच्यातील शेवटच्या कार्यकर्त्याला विचारलं पाहिजे का आम्ही असं चुकीचं काम करणार नाही, समाजाला धरून समाजाच्या विकासासाठीच आम्ही काम करू. अशा प्रकारची ताकद तुमच्या आमच्यात निर्माण केली. मी तर अगदी स्वाभिमानाने सांगतो, मी काय कुठे पावत्या फाडायला गेलो नाही, कोणाकडे वर्गण्या वाढायला गेलो नाही, कोणाकडे 100 रुपये मी या निवडणुकीमध्ये मागितले नाही का मला इकडनं पैसे येतील त्या पैशावरती निवडणुका लढवू. या अगोदर नेतृत्व झाले, परंतु नेतृत्व काय निवडणुकीचा पैसा आला का पर्सनल कामाला बायको कुठे पैसे डापेल, जावाय कुठे डापेल, पोरगा कुठे डापेल, पोरगी कुठे डापेल, भाऊ कुठे डापेल, अशा प्रकारचं नेतृत्व होतं. आम्हाला आपल्याला समाजावर प्रेम करायचंय, आपल्याला पैशावर प्रेम करायचं नाही, पदावर प्रेम करायचं नाही. मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो, तुम्ही एवढे बसलेलेच लोक जरी माझ्या बरोबर राहिले तरी सुद्धा येणारी प्रत्येक निवडणूक मध्ये आपणच जिंकणार आहोत. अगदी छाती ठोकपणे सांगतो. मी दुपारी कल्याणच्या एका सभेमध्ये सांगितलं का या वेळेस मला 2,31,000 32,000 मतं पडली असली तरी पुढचा 2029चा माझा उमेदवार असेल त्याला कमीत कमी 12,31,000 मतं पडतील अशा प्रकारची परिस्थिती तयार करायची. आपण काय सगळेजण जो एका बाजूला 38 पक्ष होते, 40 पक्ष होते, एक बाजूला हिंदू मोदीजींवर प्रेम करणारे होते, एक बाजूला मोदीजींना विरोध करणारे होते. या दोन याच्यामध्ये या निवडणुका झाल्या होत्या. तरी सुद्धा माझा ग्रामीण भागातील माझा प्रत्येक मतदार, प्रत्येक बांधव, प्रत्येक भगिनी, प्रत्येक गोष्टी सरांसारखे वडीलधारी रिटायर माणसं अगदी तलवारी म्यानात ठेवलेले परत तलवारी घेऊन रणांगणात आल्या आणि त्यांच्यामुळे एवढं मोठं मताधिक्य झालं. त्यामुळे जाहीरनाम्यामध्ये मी आश्वासन दिलं होतं का 100 आरोग्य क्लिनिक करेन, 100 ठिकाणी फ्री कोचिंग क्लासेस करेन, 25 सीबीएसई शाळा करेन. परंतु मी प्रायोरिटीने मी माझ्या ग्रामीण भागातील माझ्या बांधवांना भगिनींना त्याचा लाभ मिळण्यासाठी येत्या या महिन्याच्या शेवटपासून सुरुवात करतोय का जिथे जिथे चांगले जागा असतील आधी कुडूस राहू दे, अंबाडी राहू दे, वाडा राहू दे, एवढंच नाही पडगाव, शहापूर तालुका, मुरबाड तालुक्यामध्ये आपल्या जिजाऊचे आरोग्य क्लिनिक चांगल्या प्रकारे उभे करून मोफत आरोग्य व्यवस्था निर्माण करू. जिथे जिथे ग्रामीण भागातील लोक मागतील तिथे तिथे आपण रुग्णवाहिका देऊ. आपल्याला आपला माणूस वाचायचा, महत्वाचे उद्देश आपले त्या उद्देशापासून पळून जायचं नाही. आपल्याला आपला माणूस वाचवायचा, आपली ताई वाचवायची. मी आज तुम्हाला सर्वांना सांगतोय, मी शपथपूर्वक भाषणात सांगतो का मी जर खासदार झालो ना या मतदारसंघातली एक जरी ताई डिलिव्हरीच्या काळामध्ये वैद्यकीय उपचाराभावी मृत्युमुखी पावली तर गुन्हा माझ्यावर दाखल करा. बांधवांनो तुमची आणि भगिनी तुमची जबाबदारी. एक जरी ताई आपली जर डिलिव्हरीच्या काळात मरण पावली तर तुमच्यावर गुन्हा मी दाखल करेन. बाबा सहआरोपी मी झालो तरी चालेल, ही आपल्याला काळजी घ्यायची तुम्हाला. मग ती कातकरी समाजाची राहू दे, गरीबातल्या गरीब समाजाची राहू दे, परंतु आपण काळजी घ्यायची. आपल्याला माहिती आहे समाजाच्या अज्ञानामुळे अनेक लोक संघटना काढतात, पक्ष काढतात आणि ते आपल्या समाजाला फसवत असतात, त्यांच्या अज्ञानाला फसवतात. त्यांना शिक्षण देण्याचं काम आपल्याला करायचं. आपल्या संस्थेचं इतकं मोठं रुग्णालय की जिथे दररोज 8 ते 10 गर्भपिशवीचे ऑपरेशन होतात, दररोज 2-3 तरी सिझर होतात. त्यासाठी आपल्याला आता आरोग्य क्लिनिक मार्फत का आम्हाला 4 तास फक्त समाजाचं काम बहिणींनी दुपारी झोपण्यापेक्षा गावात काय चाललंय, गावात कोणी साडी नवीन घेतल्यापेक्षा सोनं नवीन घेण्यापेक्षा गावातले आजारी कोण आहे त्याला बघितलं पाहिजे. एखाद्या विद्यार्थ्याचं शिक्षण थांबतं तर तो विद्यार्थी माझ्यापर्यंत पोहोचवला पाहिजे जेणेकरून त्याला चांगलं शिक्षण दिलं पाहिजे. आपल्याकडे सर्वच प्रकारचं शिक्षण देण्याची तयारी. अगदी तुम्ही मला दरवर्षी सांगा का 10 मुलं यांना अमेरिकेला MS ला पाठवायची तीही व्यवस्था मी करेन. परंतु शिक्षण आणि आरोग्य या गोष्टीमध्ये आपल्याला प्रामाणिकपणे काम करायचं. मी बोललो होतो का दरवर्षी किमान 1 लाख भगिनींना रोजगार उपलब्ध करण्यात. मी तायानं एवढ्या रात्री तुम्ही आलेले आहेत, तुमच्या पण घरी जेवण बनवलं की नाही बनवलं माहिती नाही. बऱ्याच जणींना घरी गेल्यानंतर पोरं डोकं खातील कारण स्वतः कमावत नाही, नवरे डोके खातील, पाया पडतील. पण तुम्हाला सांगतोय की तुम्हालाही ज्यांना ज्यांना स्वयंरोजगार पाहिजे त्यांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी असेल. मी दिलेल्या आश्वासनापासून मी दूर होणार नाही. आपल्याला तुम्ही सांगा योगा क्लासेस द्या, तुमच्या आरोग्यासाठी ती व्यवस्था करेन. इंग्लिश स्पीकिंग सांगा, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सांगा. ज्या ज्या सामुदायिक अडचणी असतील त्या त्या अडचणीसाठी मी आपल्या बरोबर असेल. आणि आपल्याला सर्वांना सांगतोय का उद्या जिल्हा परिषदा लागल्या
पंचायत समितीला, ग्रामपंचायत, ज्यांनी खरोखर तुम्हाला मदत केलेली ते इतर पक्षातले नेते मंडळी असतील आणि उद्या त्यांना उभं राहायचं असेल तरी आपण सर्वांनी त्याच्या पाठीमागे ठामपणे उभं राहायचे. तुम्ही सर्वजण तरुण आहात, आपल्याला अनेक संध्या येणार, आता सेवा सोसायट्या लागतात किंवा इतर अनेक संध्या येत असतात ज्यांना राजकारणात किंवा सामाजिक क्षेत्रात काम करायचे करा. त्यामुळे आपल्याला त्यांना महत्व द्यायचं आहे. जिथे जिथे कोणी मदत नाही केली तिथे आपल्यातील उद्या 5 इच्छुक असतील तर भले चिठ्ठ्या टाकू त्याच्यासाठी लॉबिंग करू नका. कोणी मोनिकाताईंकडे जाईल, कोणी निवृत्तीकडे जाईल, कोणी गोष्टे सरांकडे जाईल, कोणी शरद अण्णांकडे जाईल, कोणी माझ्याकडे येईल, कोणी महेंद्र भाऊंकडे जाईल डायरेक्ट लाईन लावण्यासाठी. तर अशा काय भानगडीत पडू नका. आपल्याला कुठलीच निवडणूक ही आयुष्यातली शेवटची निवडणूक नाही, कुठलीच संधी शेवटची निवडणूक नाही. मी जरी बोललो का पुढच्या 2029ला 12,31,000 मताधिक्याने आपला खासदार निवडून येईल, परंतु तो उद्या मीच असेन असं नाही. मी तर त्या अगोदरही कुठल्या तरी एखाद्या पदावर नक्कीच जाईल तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि 100% आम्हाला प्रामाणिकतेने काम करायचं. नाहीतर आम्हाला मोनिका हेमांगीला आम्हाला काही ठिकाणचा खूप वाईट अनुभव आहे. तर निवडणुका असतात, सगळे आपले लोक जातात, प्रचार करतात, निवडून आले का ते बाबा त्यांच्या मुलं निवडून आले. ते आता या प्रचारात पण कोणी कुठं दिसत नव्हते. त्याच्यामुळे आता आपल्याला चांगली माणसं निवडायची, चांगली माणसं निवडून. मगाशी उतरता मी जितूला लगेच बोललो, काय जितू तुझ्या गावात मतदान कमी झालं? मी का बोलू शकलो तर जितूची ग्रामपंचायत ही आपली ग्रामपंचायत, पण तिथं का कमी झालं? जितूच्या गावात मी जिथे जिथे फिरलो, जितूच्या घरी गेलो, पहिला फोटो माझा मोनिकाचा, राहुलच्या घरी गेलो ते, ठाकरेंच्या घरी गेलो ते, 3 कार्यकर्ते तिथे हनुमानासारखे माझ्या त्या गावामध्ये असताना, ग्रामपंचायत मध्ये असताना निव्वळ फक्त त्यांचं यांना कमी करण्यासाठी कोणीतरी मताधिक्य यांचं जर कमी केलं असेल तर यांनी जागरूक राहिलं पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाला सांगतो की ज्या ज्या गावामध्ये चांगलं मतदान झालं त्या त्या गावामध्ये मी येत्या 20-25 दिवसानंतर प्रत्येक गावामध्ये येणार आहे. तिथल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मग त्या तहसीलदाराच्या असतील, कलेक्टरच्या असतील, असं काही नाही का त्याला खासदारच झालं पाहिजे असं. अगदी शासन लेवलच्या असतील त्या सगळ्या अडचणी सोडवणे जिजाऊच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आणि मला बंधनकारक आहे. एवढं मी गोष्टी सर आणि गोविंदू सरांसमोर, 2 ज्येष्ठांसमोर किंवा बाबा बसेल त्यांच्यासमोर सगळ्यांना आश्वासित करतोय. आपल्याला प्युअर 100% प्रामाणिकतेने समाजाची सेवा करायची आणि तुम्हा आम्हाला सांगतोय, छत्रपती शिवाजी महाराज असू दे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहू दे किंवा ज्यांच्या इतिहासामध्ये नावे संत तुकाराम महाराज होते, हे काय जन्माला येताना इतिहास रचण्यासाठी घेऊन नव्हते आले, त्यांनी कर्तृत्व चांगलं केलं म्हणून आजही आपण आल्यानंतर पहिल्यांदा त्यांना वंदन करतो, मग आपण कामाला लागतो. त्या संध्या प्रत्येकाला आपल्याला उपलब्ध आहे. जिथे जिथे गावामध्ये चांगला उद्देश ठेवून, फक्त माझ्या गावामध्ये 10वी झालेली मुलगी, 12वी झालेली ही लग्न करण्यापेक्षा हिला झडपोलीच्या आपल्या झडपोलीला 1000 मुलींची राहण्याची व्यवस्था आपण केलेली आहे. आता काय जेणेकरून पोलीस दलामध्ये, मिलिटरी दलामध्ये, रेल्वेमध्ये 50% आरक्षण जिथे जाईल तिथे आमची ताई गेली पाहिजे या दृष्टीने आपण व्यवस्था केलेली आहे. मुलांची राहण्याची व्यवस्था उत्तम आहे. एवढंच नाही तर जागोजागी आपण पोलीस अकॅडमी, सैन्यदल भरती केले आहेत. आपल्याला गोष्टीचं नुसतं तलासरी मोखाड्यापासून ठाण्यापर्यंत नाही थांबायचं. आम्ही तर परवा शरदांना आम्ही एक मिटिंग घेतली का आपल्याला सावंतवाडीपर्यंत कोकण जे 5 जिल्हे आहेत ते आपल्याला एकत्रित करायचे आहेत. 5 जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये एक कार्यालय करून त्या कार्यालयामध्ये समाजाची प्रामाणिकतेने सेवा करायची आणि आपल्याला लक्षात घ्या, ज्या ज्या त्रुटी झाल्या त्या त्या त्रुटी आपण सुधारू. आपण विजयाने उन्मत्त होणारे नाही आणि पराभवाने खचून जाणारी माणसं नाहीत. मी जाहीरपणे लाईव्ह दिली होती. मी अगदी प्रामाणिकतेने सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन जातो. मी 20 तारखेला मतदान झाल्यानंतर 21 तारखेला झडपोलीच्या हॉस्पिटलला भेट दिली, ब्लाइंड स्कूलला भेट दिली. मी 4 तारखेला काउंटिंगला लक्षात आलं पराभव होतं. मला यांच्या सगळ्यांच्या अगोदर मला 1-1.5 तास आधीच समजलं का आपल्याला मतं 1.78 होती आणि बाळेमामा आपल्यापेक्षा 1.5 लाख पुढे होता त्यावेळेस. म्हणजे 17 जेव्हा 10व्याचा यांना बुधवर येत होता रिझल्ट तेव्हा 17 फेऱ्या मोजून झाल्या होत्या. त्यावेळेस तिथंच प्रज्वलला फोन करायला सांगितलं, घरी मम्मीला म्हटलं 2 कोंबडे बनव मस्तपैकी. रविदादाला फोन केला, मच्छी घेऊन ये. फर्स्ट क्लास जेवलो, दोन्ही बहिणी बरोबर घेतल्या, धीरज बरोबर होता. गाडी चालवत अगदी एकीला खुपरीला सोडले, दुसरीला इथे सोडले आंबाडीला. धीरजाने मी ठाण्यापर्यंत गेलो. कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता सकाळी 7:30ला ऑफिसला बसलो. कारण निवडणूक लढून खासदार होऊन मला काय विमानात फिरायचंय, मला काय गोडाऊन मधून हप्ते घ्यायचे, मला काय अधिकाऱ्यांच्या बदली करून पैसे खायचे
किंवा कुठल्या योजना येतील, बडोदा एक्सप्रेस होईल, बुलेट ट्रेन येईल, तिथे पैसे खायचे, हा आपला उद्देश नव्हता. हा निलेश सांबरे काल जसा शेतकऱ्याचा मुलगा होता आजही आहे आणि उद्याही एका शेतकऱ्याचा मुलगा म्हणूनच समाजामध्ये प्रामाणिकपणे काम करेल. आज तुमच्या सर्वांच्या कृपेने महाराष्ट्राच्या घराघरामध्ये पोहोचलंय. काही दिवसानंतर असंच काम तुम्ही ठेवलं तर देशाच्या घराघरापर्यंत आपली जिजाऊ पोहोचेल. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा जगभर केली जाते तशा आपल्या जिजाऊ संस्थेला आहे प्रत्येक देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये मान सन्मान मिळेल अशा प्रकारची व्यवस्था आपण तयार करूया. आपण काही कमी नाहीये. एका आमदाराला निवडून 40-50 हजार मतं लागतात. आपल्याला 3 विधानसभेमध्ये 2 लाख मतं पडलेत. कल्याण सारख्या शहरामध्ये गोष्टीसर 20,000 मतं पडलेत आणि येत्या विधानसभेला 1,20,000 मतं काढण्याचा आम्ही पण केलेलं आहे. मगाशी म्हणजे आपल्या ग्रामीणचा कुठलाही कार्यकर्ता न नेता भिवंडी शहरामध्ये जसे बाळामामाला 1,09,000 1,09,000 पूर्व पश्चिमला पडलेत. हे मताधिकाराचे चॅलेंज आम्ही स्वीकारलेले का आपण जे आमदारकीला उमेदवार करू त्यांना कमीत कमी 1,10,000 मतं भिवंडी शहरामध्ये मिळतील. परंतु कुडूसचा आपला नवशात नेऊन तिकडे मतदान नाही करायचंय का आपल्या हबीबला जवाहरवर नेऊन नाही करायचं. कारण यांनी नेल्यानंतर तिथे त्यांच्यामध्ये क्लॅशेस निर्माण झाले. तिथले स्थानिक लोक आपल्या केलेल्या कामावरती मी तुम्हाला का आश्वासन देत होतो, मी वेळोवेळी सांगत होतो का मी का निवडून येईल. 1,18,000 लाभार्थी आपल्या एकट्या भिवंडी शहरामध्ये. 1,18,000 कशात ते 70,000 लोकांचं मतदान असेल परंतु 50,000 लाभार्थीच्या घरात मतदान असेल ना. आणि ते काय एक हम दो हमारे दोन आहे तिथे 10-10 5-5 7-7 मतदान एक ठिकाणी 50-50 लोकांचे कुटुंब होते. म्हणजे जे मताधिक्य उद्या इंडिया आघाडीचे मिळाले ते मताधिक्य 100% मला मिळेल अशा प्रकारचे मला पंकजला आम्हाला आशा होती. परंतु काळ वेगळा होता, देशामध्ये ट्रेंड वेगळा चालला होता. त्यामुळे नाविलाज असतो तिथे मताधिक्य झालं नसलं तरी तुम्हाला मी अगदी जाहीरपणे सांगतोय का भिवंडी लोकसभा आणि पालघर लोकसभामध्ये जवळजवळ सर्वच ठिकाणी आपले आमदार निवडून येतील, आपल्या दोन्ही जिल्हा परिषदा होतील अशा प्रकारची व्यवस्था आपण नक्कीच करूया. आणि त्यासाठी मगाशी डॉक्टरांनी सांगितलं पैसा हा फॅक्टर काहीही कामाचा नसतो. डाकविलेच्या दादांनी सांगितलं की 20 लाख रुपये त्या गावात आले आणि 40 का 45 मतं पडली. आपण फक्त एकत्रित राहिलो पाहिजे. माय मावल्यांनो मी प्रत्येक भाषणात सांगितलेले का माझ्या आयुष्यात राजकीय किंवा सामाजिक कामामध्ये जी सगळ्यात मोठी ताकद आहे. मी परवा महेंद्र भूषी चर्चा करता आम्ही चालली होती शापूर येताना की ती ताकद तुम्ही आहात. तुम्ही ताकद विखुरली जाऊन देऊ नका. जी आज आपण संघटित झालोय ते एका पिढीसाठी नाही तर पुढच्या 10 पिढ्या मुंबई आपल्यापर्यंत आणून आपण सर्वजण सक्षम झालं पाहिजे. मुंबई येणे म्हणजे बडोदा एक्सप्रेस मधून जागा जाणे, त्याच्या प्रांताने 30-30% खाणे, आपले दलाल असतील कुठल्या संघटनेचे पक्ष आहेत त्यांनी 20-20% खाणे म्हणजे मुंबई येणे नाही. आपल्याकडे उद्योजकही आपण झालो पाहिजे. पडगाव भागामध्ये बरेच मुंबईमधल्या राजकारण्यांचे पैसे गोडाऊन मध्ये आले परंतु आपल्या भागामध्ये हा कॉन्क्रीट रोड आपण मंजूर करून घेतलेलाच आहे. मेट्रो आणणार आहेत आपण 100%. एकही शेतकऱ्याची एकही स्क्वेअर फूट जागा विकता कामा नये याची काळजी तुम्हाला आम्हाला घ्यायची. प्रत्येक शेतकऱ्याची स्वतःची गोडाऊन झाली पाहिजे, तिथे त्यांनी स्वतःने पैसे कमावले पाहिजेत. त्यासाठी निलेश सांबरेचा पोरगा येऊन इथे गोडाऊनचं काम नाही घेता कामा नये का घोष्टे सरांचा पोरगा अंबाडीला येऊन काम घेता कामा नये. त्या गावचे दादा आहेत, ज्या गावच्यात आहेत त्यांनीच त्या गावामध्ये काम केलं पाहिजे, त्यांनीच तिथले लेबर आणि आपल्यावर परमेश्वर कृपेने कधी इतकी वाईट वेळ येता कामा नये का लेबरचे पैसे खाण्याचे कुठल्या तरी शेतकऱ्याला फसून पैसे कमावण्याचे उद्योग आपल्या कोणाकडून होता कामा नये याची सर्वांनी आपण काळजी घ्यायची. मी आपल्याला परत एकदा सर्वांचं अभिनंदन करतो. खूप चांगल्या प्रकारे आपण एकत्रित झालेलो. आज काही चेहरे दिसत नाही अंबाडी विभागातले त्यांनाही परत मानवा. पार्ट्या फिरट्या हा आपला विषय नाही. दारू बिरू याच्यापेक्षा आपण चांगलं काम करू तर जेणेकरून आपल्या घरच्यांनाही आनंद वाटेल, समाजालाही आदर्श वाटेल. हा जिजाऊचा मावलाला, हा जिजाऊचा कार्यकर्ता आला. जे तायांनी पण ज्या जोशने काम केलं इलेक्शन मध्ये 2 महिने हे काम कंटिन्यू चालू ठेवायचे. मी दुपारी कल्याणला एका 80 महिलांची मीटिंग घेतली. त्यांना मी तेवढंच सांगितलं तुम्ही आईशी काय करू शकता तुम्हाला माहित आहे का. मी का माझ्या आईची पूजा करतो का माझ्या वडिलांपेक्षा किंवा माझ्यापेक्षा माझी आई मजबूत आहे का. ती सकाळी 5 वाजता उठते, मला 5:30 वाजता नाश्ता द्यायची का 4 वाजता उठून 5:30 वाजता नाश्ता द्यायची. तिच्यामुळे मी शिकलेलो आहे. तशी तेवढीच ताकद तुमच्या सगळ्यांमध्ये. ती ताकद मात्र योग्यता तुम्ही समजा आणि त्या योग्यतेनुसार तुम्ही कामाला लागा. तुमचं घर काम सांभाळून, शिक्षण सांभाळून, मुलांचं शिक्षण सांभाळून उर्वरित वेळ गावातील दुःखामध्ये द्या जेणेकरून त्यांचं दुःख कोणाच्या डोळ्याचे अश्रू पुसण्याने आपण लहान होत नसतो, आपण मोठे होत असतो आणि ते एक आनंद खूप वेगळा असतो. कधीतरी
तुम्हाला कोणालाही कंटाळा ट्रेस आला तर झडपोलीच्या ब्लाइंड स्कूलला भेटा किंवा हॉस्पिटलला जाऊन पेशंट बरोबर चर्चा करा. ते समाधान हे कुठल्याही पदापेक्षा खूप मोठं समाधान असतं. परवा एक आमदार आले होते नवी मुंबईहून झडपोलीला, ते बघून हैराण झाले, रमेश पाटील म्हणून. ते इतकं मोठं काम. तर मी त्याला तेच सांगितलं की हे काम करण्यासाठी मी निवडणुका, मी जर एक या कामाच्या झडपोलीच्या मॉडेलवरती जर खासदार होऊ शकतो किंवा 2.5 लाख मताधिक्य करू शकतो, ते या महाराष्ट्र विधानसभेच्या 288 आमदारांनी हेच काम केलं पाहिजे. प्रत्येकाने आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये एक चांगलं रुग्णालय बांधलं पाहिजे स्वतःच्या कमाईतून, एक चांगली शाळा बांधली पाहिजे, 2 शाळा बांधल्या पाहिजेत, 3 शाळा बांधल्या पाहिजेत. प्रत्येकाने स्पर्धा परीक्षांचं शिक्षण दिलं पाहिजे, ज्याप्रमाणे बिहार, उत्तर प्रदेश आज स्पर्धा परीक्षामध्ये अव्वल दर्जाला आहे. सीए मध्ये, न्यायव्यवस्थेमध्ये राजस्थान, गुजरात आहे. उद्योगधंद्यामध्ये गुजरात, आंध्र प्रदेश शिक्षणामध्ये पुढे. त्याप्रमाणे आपलं राज्य जाण्यासाठी एक मॉडेल आपण या महाराष्ट्राला देऊया, अशा प्रकारची तयारी म्हटलं केली पाहिजे. तुम्ही म्हटलं तुमच्यापासून सुरुवात करा. मी गणेश नाईक साहेबांना नेहमी सांगायचो की साहेब, मंत्र्यांचं काहीतरी करा. दत्ता मेघेचं कॉलेज, रामराव अधिकाचं कॉलेज, MGM कॉलेज, तुम्ही तुमचं काहीतरी करा, DY पाटील. परंतु त्यांनी म्हटलं बोट आणि मंदिर, शिव मंदिर, याच्या पलीकडे काय केले नाही. हे काम करणे गरजेचे की जिथे समाजातील तळागाळातील ज्यांना आपण पाहिलं नाही, ज्याने आपल्या नात्यातले नाही, ज्या आपल्या जातीचे नाही, कोणाला दाद विचारायचे, त्यांना मदत करणे हे तुमचं आमचं प्रत्येकाचं काम आहे. मी मगाच्या त्या मीटिंगमध्ये सांगितलं, आजही तुम्हाला सांगतो, ही ताकद तुमची काही कमी ताकद नाहीये. मी जर तुमच्यासमोर बोलणारा एक शेतकऱ्याचा मुलगा, कमाईतील कमीत कमी 90% हिस्सा हा 100% ज्यांना न पाहिलेले, तुम्हाला तर सगळ्यांना मी ओळखतो, न पाहिलेल्या व्यक्तींसाठी खर्च करू शकतो. तर तुम्ही तुमच्या गावासाठी खर्च पण तुम्हाला करायचं नाही, फक्त गावाची काळजी घ्या. भांडणं मिटवण्याचं काम आपल्याला करायचं. आरोग्य, शिक्षणाबाबत भर द्या. गावातील युवकांना कसा रोजगार मिळेल त्यासाठी काम करा. जर आपल्याकडे ते 100 उदाहरणं आहेत, तर आई वडील नसलेला पोरगाही स्वप्नील माने UPSC झाला, जिच्या पोटामध्ये 2.5 महिन्याचा बाळ असताना पती जातो, ती मुलगी जिचा धुनी भांडी करणारी शहरातली मुलगी जिजाऊकडे येते, तिला जिजाऊ अभ्यास करण्याचे पैसे देते आणि आज ती मुंबई महानगरपालिकेमध्ये रुजूही झाली, ट्रेनिंग संपवून 40,000 रुपये पगार होती. अंबाडीच्यात भाजीवाले ताईची पोरगी पोलीस झाली, वीट भट्टीवर काम करणाऱ्या ताईची पोरगी पोलीस झाली. अशा अनेक उदाहरणं, 8,000हून जास्त उदाहरणं आहेत. येथे आता ते 19 तारखेपासूनच्या पोलीस भरतीमध्ये 17,000 मध्ये 1,000 पोलीस आपल्याला आपले लावायचे आहेत. पण नुसते पोलीस लावून आपण पुढे नाही जाणार. तर उद्योगधंद्यातही आपल्याला आपला माणूस पुढे चालला पाहिजे. तुमच्यातील कोणाला जिल्हा परिषदला ठेके घ्यायचे असतील, PWD घ्यायचे असतील, त्यांनीही कॉन्टॅक्ट करा. अगदी आनंदा शेलार दादानंतर मी सांगतोय की त्यांनी उद्या मला लागलेलं कुठलं काम केलं तर त्या प्रामाणिक माणसाच्या मागे ठामपणे उभा राहा. मी परवा पंकजला आणि आज अजितला सांगितलं, या भागामध्ये अनेक गोडबोले पुढारी आहेत, ते उद्या विधानसभा येतील, गोड गोड बोलतील, खांद्यावर हात टाकतील, जिल्हा परिषद येतील, तर त्यांच्या कुठल्याही माणसाला माझ्यापर्यंत संपर्क करून देऊ नका. मग ही जी समोर बसलेली मायबाप जनता आहे, हेच माझे सगळे कुटुंब आहे. या व्यतिरिक्त माझं कुटुंब कुठलंही नाहीये. गावातलं मतदार आहे. नाहीतर निवडणुकीला गोडगोड काय होतं का, कार्यकर्त्याकडून आला का मला त्याला रिस्पेक्ट द्यावा लागतो. परंतु ज्यांनी ज्यांनी आताच्या काळामध्ये आपल्याला विरोध केलेला आहे, बघूया, घोडा मैदान कुठे काय लांब जात नाही. आपलं काही कोणाशी वैरत्व नव्हतं. आपण ज्यांनी ज्यांनी सांगितलेलं प्रत्येक माणसाचं काम करण्याचा आपण प्रामाणिकतेने प्रयत्न केलेले आहे. आजही दिवस रात्र आपण 100% तुम्ही आम्ही समाजाची सेवा करतोय. आपल्याला नक्कीच सांगतोय, पुढचा काळ ज्याच्याबरोबर तरुण असतात, ज्याच्याबरोबर भगिनी असतात, त्याचंच राज्य देशावर असतं. पुढचं राज्य हे आपलं असेल. त्यामुळे फार काय तुम्हाला काळ सोसायला लागणार नाही, एवढी तुम्हाला मी नक्कीच खात्री देतो. परंतु आपण सर्वजण एकत्रित राहायचं, आपला गाव एकत्रित करायचा, आपला विभाग एकत्रित करायचा, आपला ग्रामीण तालुका. ठीक आहे, त्या बाजूला तुम्हाला मतदान नसेल झालं, तिथे आम्ही कैलास का आम्ही दुसऱ्या पद्धतीने फिल्डिंग लावू आगरीपट्ट्यामध्ये, त्याचीही तुम्ही काय काळजी करू नका. भिवंडीत मतदान नाही झालं, त्या पंकज कैलासला सांगितलं तुम्ही आता ग्रामीण भाग सांभाळा, तिथे मी माझ्या पद्धतीने नवीन लावेन. कल्याणमध्ये मतदान चांगलं झालं 20,000, परंतु ते आपल्याला 1,20,000 करायचे, त्यासाठी आपण 3-3 माणसं तिथे टाकलेत. मुरबाड तालुक्यामध्ये सर्वाधिक मतदान आपल्याला झालं, बदलापूरला कमी झालं, तिथं परत अजित जाधवला टाकलं का जेणेकरून आपल्याला पुढच्या 2-4 महिन्यामध्ये आपण अव्वल दर्जाला गेलो पाहिजे. तिथे बदलापूरमध्ये पण काही ग्रामीण भागामध्ये काही लोकांनी फसवलं आपल्याला, ग्रामीण भागामध्ये त्यांनाही उद्या जिल्हा परिषदा लढवायचे. आज आपली ताकद इतकी झालेली आहे का आपण आपलेच लोक निवडून आणू शकतो, एवढी आपली ताकद झालेली आहे. परंतु डोक्यातून एक काढून टाका, पैसा म्हणजे सगळाच असता तर टाटा पडला नसता, गणेश नाईक साहेब पडले नसते, नारायण राणे पडले नसते. पैशाशिवाय काम झालं पाहिजे. पैशाशिवाय आपल्याला जे आपलं सामाजिक काम आहे, प्रत्येकाने सोशल मीडियाद्वारे
अगदी जिथे जाल तिथे चर्चेद्वारे प्रत्येकाने पोहोचवलं पाहिजे. येताना मला इथल्या भगिनींचा, इथल्या तरुणांचा अभिमान वाटतो. मी जेव्हा कधीही अंबाडीच्या ब्रिज खाली आलो तर अनेक महिला आपल्या बस स्टॉप खाली बसलेल्या असतात. गोविंदू शेठ इतका अल्लडपणा इथे आहे का अगदी सत्तेत असणारी लोक अंबाडी नाक्यावर राहतात, परंतु इथल्या दवाखान्याबाबतच्या जागेबाबत कोणाला काय प्रश्न नाही. परंतु पिकअप शेड इथल्या कार्यकर्त्यांनी बांधायला त्याला विरोध करायला सगळे पुढारी जमले होते. पोलिसांचा दबाव, अगदी मोठमोठ्या मंत्र्यांचे फोन पोलिसांना करून द्यायचं नाही. परंतु आज त्या पिकअप शेडवर फक्त काय जिजाऊचे कार्यकर्ते नाही बसत, त्यांचेही नातेवाईक, त्यांच्याही आया बहिणी तिथे बसून सेवा करत असतात. आणि खूप अभिमान वाटतो मला का आज शिवाजी शेजाऱ्याच्या घरात जन्माला आला पाहिजे असा या विभागातला माणूस नाही. प्रत्येक जण सांगतो शिवाजी आपल्या घरात जन्माला आणि स्वतः तलवार घेऊन लढायला तयार असतात. त्यामुळे जिजाऊही चांगल्या सक्षम आहेत. अशाच प्रकारे आपल्याला सर्वांना एकत्रित राहायचंय आणि अजिबात मनातून काढून टाका काही निवडणूक हारलो, आपला पराभव झाला, आपलं काही नुकसान झालं. आपलं काहीही नुकसान झालेलं आहे. आपण समाजाला कधी फसवलं नाही आणि फसवणार नाही. आपल्या जाहीरनाम्यातल्या प्रत्येक गोष्ट आपण व्यवसायातून आलेल्या पैशातून हळूहळू का नाही पण पूर्णपणे करू आणि समाजाला एक आदर्श दाखवून देऊ. का तुम्ही आम्हाला निवडून नाही दिलं, परंतु तुम्ही आम्हाला मतं दिली. मग आमची जबाबदारी आहे का प्रत्येक मायमाऊलीचा जीव वाचला पाहिजे, प्रत्येक बांधवाचा वाचला पाहिजे, प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे. प्रत्येकाने आज शपथ घेऊन जा का माझ्या गावातून एक विद्यार्थी तरी पोलीस झाला पाहिजे. 5 वर्षामध्ये पुढच्या 29 पर्यंत एक विद्यार्थी तरी डीवायएसपी किंवा तहसीलदार झाला पाहिजे. एक विद्यार्थी तरी तुमच्या या 10 जिल्हा परिषद गटामध्ये IAS IPS झाला पाहिजे. दरवर्षी किमान 2 विद्यार्थी तरी झडपोलीवरून गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला गेले पाहिजे, IIT ला गेले पाहिजे. अशा प्रकारचा संकल्प करा. सर्वजण आपण एकत्रित होतो, एकत्रित आहोत आणि कायमस्वरूपी एक कुटुंबाप्रमाणे एकत्रित राहू. फक्त लक्षात घ्या का स्टेजवरच्या माणसांनी का पुढच्या 4 माणसांनी टाळ्या मारून पक्ष संघटना आपली मोठी होणार नाही. शेवटच्या माणसापर्यंत एकच आवाज झाला, शेवटच्या ताईपर्यंत झाला तरच आपली एकी राहणारी कायमस्वरूपी. एवढं आपल्याला नक्कीच बोलतोय. ही एकी सर्वांनी प्रामाणिकपणे कायमची ठेवूया. आपण खूप उशीर झालाय, 10 वाजलेत. बऱ्याच पंचक्रोशीतून आमच्या मायमाऊल्या आले असतील, बांधव आले असतील. त्यामुळे मी रजा घेतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.